बाईस ना स्वभाव असारास माहेरनं कुत्र दिकनं तरी मायले आनंद वसाव ते चुलत भाऊ होता. मन आत्याने स्वयंपाक लाई दिना मस्त पिठलं पोया तवय ना पाहुणचार बी तसा होता. पिठलं पोया नाही ते खिचडीन तय. हो खिचडी सांगे का मला मोदीना उपकारच मानावा वाटतच बुवा. इथला उपकार मानू ना मी ती मोदी साहेब जर समोरून आता मी पाय धुईन पाणी पिलीसू. कारण पहिले खिचडी जर राय पाहुणचार करीत खिचडी ना पाहुणचार राय जुना म्हातारा असले विचारा घर माना कोणीतरी एक माणूसले जेवणले बसाडेल कारण बटासले खावायला भेटेन इथली खिचडी नाही भेटे. बरोबर आहे ना. कोणीतरी पाहुणास ना संगे एकच जण जेवणले बसे. हो खिचडी खावायला भेटे नाही. आता अशी परिस्थिती वेगळी खिचडीनी आमना दोंडायचा मा एक गरीब माणूस आहे त्यान पोरगीनं लग्न जमणं तो मंजोडी कुडा पाकार राहता म्हणे रविकिरण बाबा म्हणता काय पूर्ण जमी घेऊ म्हणे म्हणतं मग पैसाशनी फजिती वगैरे आणि साखरपुडा जोडी घ्या म्हणतो जुवान टेन्शन लिहू नको म्हणे का बरं साखरपुडा जोडी येईल म्हणे हा म्हणतं साखरपुडा मग जिथला तांदूळ लागणार तर तिथला मना पाणी लई जायचो म्हणता. तो गरीब माणूस जो रुपया जो गोया करता तो माल काय सांगे माहितीये का तांदूळच ना सोडीशनी बोलावं म्हणे महाराज. म्हणतं का ब म्हणे पूर्ण साखरपुडा नाही लगीन करीने बी 3 क्विंटल न गिराईक दगजात एक नाहीत म्हणे. माले सकज लाई दे ना मला काही सुधरू दे नाही तो. हा हो मोदी साहेबच ना उपकारच आहे ना आपल्यावर. खरं आहे का नाही. हो मा बाप तांदूळ खिचडी खिचडीने इथला उपकार कर टाका त्या तांदूळच ना इथला उपकार होई घ्या. या पोरे घर बी खिचडीच खातात शाळामा बी खिचडीच खातात. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं.